ऍक्च्युली आता आपली पहिली फेरी झालेली आहे असं म्हणायला गेलं तर. आपण आपल्या गावाकडे बोलतो तरी आपली रेडी होते आता कर्ली फ्राय. कडे संसार संसार तसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तुला माहिती कोणाची कविता आहे? सांग लेखी आहे. आता आपण कर्लीवर बघतो, आपण मस्त फ्राय होते त्या साईडला, मस्त वास होते एकदम. ते असं आताच खाऊन टाकावा. थोडी काही बाकी ती पण ह्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. त्या ठिकाणी पण रवा वगैरे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज घरीच आहे आणि घरी असल्यामुळं आज काहीतरी नवीन रेसिपी बनवायचे. तर आपण मागची व्हिडिओ बघितली असतात, कर्लीचा आपण रस्सा केलेला होता. तर आज सुद्धा आपण कर्लीची म्हणजे आपण फ्राय करणार आहोत, कर्ली फ्राय. तर अस्मिताने सर्व तयारी केलेली आहे किचनमध्ये. जो काही त्यामध्ये साहित्य मिक्स करायचं, कर्ली जो आपण फ्राय करतो, तवा वगैरे किंवा काही असेल ते वस्तू. तर आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे कर्ली फ्रायचा. तर तुम्ही ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, बघतो आपण आता त्या दिवशी आपण जे कर्ली रस्सा केलेला, त्याच्यानंतर आज आपण बनवतो कर्ली फ्राय बनवतो. इकडे आम्ही गावाकडे असताना नेहमीच खायचो आणि इतकी टेस्ट अजून आमच्या त्यातून गेलेली आहे. याच्यामध्ये तेल पण ऍड केलेलं आहे आणि आता फ्राय होते इकडे कर्ली. एक एक टाकावी लागेल. आता ह्याच्यामध्ये एक एक पीस आपल्याला ऍड करावं लागेल त्यामध्ये आणि मस्त फ्राय होते कर्ली. ह्याच्यामध्ये रव्यामध्ये नाही, रवा आणि तांदळाचा पीठ घेतलेला आहे. याच्यामध्ये मसाला घेतलेला आणि मीठ घेतलं असेल ना थोडाफार चवीला. मसाला घेतला, कोकणी मसाला त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय. आपण हॉटेलमध्ये बघतो की एक डिश खायला गेलं तर ती महागडी असते, 300 किंवा 400 रुपये. आणि कोकणामध्ये फेमस डिश आहे. आमच्या घरामध्ये आम्ही नेहमी बनवतो. किती मग काटायचं तर आम्हाला आवडतं. मी तर लहानपासून ते नेहमी खातच असतो म्हणायला. आज मी 40 वर्षाचा आहे, पण मी नेहमी खाल्ले ते 7वी पासून किंवा जेव्हा खायची सवय झाली मला, म्हणजे आईने सवय लावलेली. अजून पण आम्ही आई बनवतो. मी गावी गेल्यानंतर आई गावी असते, कधी कधी इकडे असते. या मूडवर डिपेंड आहे ते आईचं. आता येणार आहे परत पुढच्या महिन्यामध्ये. चला, मस्त फ्राय होते कर्ली. जे फ्राय झालेली आता मस्त परतून घ्यावी लागेल. आता आपण कर्लीवर बघतो, आपण मस्त फ्राय होते त्या साईडला, मस्त वास होते एकदम. ते असं आताच खाऊन टाकावा. थोडी काही बाकी ती पण ह्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. त्या ठिकाणी पण रवा वगैरे आहे इकडे, तांदळाच्या पिठामध्ये घेतले, ऍड केले असतील आणि मस्त बनते एकदम. कुरकुरीत बनणार आहे ऍक्च्युली. आणि काही मिनिटांमध्ये तांदळाची भाकर पण बनणार आहे. त्यासोबत आम्हाला कर्ली खायची आज. तर तयारी चालू इकडे मस्त. आणि ह्या आपण ठिकाणी आता पलटी मारतोय. कर्लीला काय बोलतात इंग्लिश मध्ये, हिंदी मध्ये? इंग्लिश मध्ये फ्लिप. अच्छा अच्छा. आणि मग हिंदी मध्ये माहितीये काय? मराठीमध्ये माहिती. मस्त झालं एकदम. मस्त गावठी प्रमाणे बनलेली, कोकणी पद्धतीप्रमाणे. आम्ही नेहमीच नवीन रेसिपी बनवत असतो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा. फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत राहा. आणि अशा ज्या रेसिपी बनवत असतील तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला कमेंट करून. कारण का म्हणजे आम्हाला पण नवीन काही आयडिया भेटेल बनवायचं रेसिपी. स्वतःवर आम्ही कोकणात रेसिपी भरपूर आणतो. गावाच्या आठवणी आमच्या आहेत खूप जुन्या. मस्त आलं ना रेडी. ऍक्च्युली आता आपली पहिली फेरी झालेली आहे असं म्हणायला गेलं तर. आपण आपल्या गावाकडे बोलतो तरी आपली रेडी होते आता कर्ली फ्राय. कोकणातली फेवरेट डिश आहे असं म्हणायला गेलं तर. आम्ही नेहमीच खात असतो. तुम्हाला नक्कीच बोललो आम्ही, परत बोलतो एकदा. आणि जी आता थोडीफार जी बाकी होती ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. कारण ठेवून काही चालणार नाही का, आजच संपावं लागेल ते. कारण परत ठेवल्यानंतर परत मग ते सिले पदार्थ होतात. मग आम्ही त्याच टायमाला वापरून घेतो फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा. तुम्ही पण ट्रिक वापरा, कारण स्वतः करून दोन्ही पदार्थ आम्ही म्हणजे सिले पदार्थ खाणं आम्ही कमी करतो. जे आहे ते लगेचच म्हणजे आणतो आणि लगेच फटाकन संपवून टाकतो. जर उरलं तर ठीक आहे, आणि जे उरले ते आम्ही फ्राय करून घेतोय. मस्त कधी फ्राय होते.
असं म्हणाल तर गावाकडे आईची आठवण येते ह्या गोष्टी. तुझ्यावर जेवण खूप मजा येते बनवायला आणि खायला मजा येते, बनवायला मजा येते. सर्व गोष्टीचा आनंद होता गोष्टीमध्ये. चला मस्त फ्राय होते इथं. तेल पण सुटलं. तेल सुटतो का नाही ना मच्छीला? हा पलटी मारा तिकडे. हा यस झालं फ्राय. आता लास्ट बाकी एक 200 रुपयात बघ किती मस्त म्हणते ना एक कर्लीचं. आता मग गावाकडे किलो प्रमाणे भेटतात, पाव किलो अर्धा किलो. मुंबई शहरामध्ये एकदम म्हणजे ह्याच्या भेटतात काय ते काय होतं ना, म्हणजे नगावरती भेटतात. एक नग 200 रुपये 250 रुपये. आणि मार्केट असं थोडं कधी जातो मलाड मार्केटला किंवा नायगाव मार्केटला, ज्या ठिकाणी पोती लागते ना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊन खरेदी करू शकता. मलाडला भेटतात, नायगावला भेटतात किंवा विराट बेस्टला अन्नाला भेटतात, स्वस्तमध्ये भेटतात. मग दुपारी का सकाळी लवकर जावं लागेल त्यासाठी. आणि थोड्याच टाइम मध्ये आम्ही जेवायला बसलोय मस्तपैकी. कर्लीचा आनंद घेतोय कर्ली फ्रायचा. छान यार, मस्त झाले किंवा रेडी झाले. खूप दिवसांनी पाहिलं. हा रे मस्त नंबर. काहीतरी नवीन खायला भेटेल. खूप महिने झाले ना खाल्ल्यानंतर. खातोच नेहमी म्हणायचं गावाकडे. मुंबईमध्ये खूप दिवसांनी मच्छी खातो कर्ली. मग असं सांभाळून ठेवावं लागेल कारण का बाबूसाठी आणत नाही. हा तर नमस्कार मंडळी. बघा ना, एका बाजूला आमच्याकडे आता नाचण्याच्या भाकरीचं काम चालू आहे. आणि माझी बायको नक्की शिकलेली आहे काही वर्षापूर्वी. काही इथे रेडी झालेली आहेत. थोडा मी ब्रेक घेतलेला माझ्या पर्सनल कामासाठी. तर आपण परत आलेलो आहोत. नाचण्याची भाकरी करायला घेतली बायकोने, अस्मिताने. आणि गावाकडे बघतो आपण नाचण्याची भाकरी खाणं म्हणजे एकदम सध्या ते प्रोटीनच. काही लोक विसरली होती काही वर्षापूर्वी की गव्हाच्या चपातीने मस्त होतं. असं काय नाही, डायबिटीज वाढतो. जर तुम्हाला डायबिटीज कमी करायचा असेल ना तर तुम्हाला नाचण्याची भाकरी खाव्या लागतील. आणि चॉकलेट्स बोलतो, लहान मुलं बोलतात चॉकलेट भाकरी. आम्ही बोलायचो नाचण्याची भाकरी, काली भाकरी बोलायचो गावी असताना. तर सर्वांना एक सांगायचं कारण हेच आहे, संदेश आहे. हप्त्यातून एकदा तर मी खरंच नाचणी खात जावा, भाकरी खात जावा नाचण्याची. आम्ही नेहमी खातो असं म्हणायचं. पण सर्वांना एक संदेश आहे माझ्याकडून छोटासा. नाचण्याचा वापर करा घरामध्ये. लहान मुलांसाठी वापरा किंवा तुमच्यासाठी वापरा. डायबिटीजसाठी एकदम छान असं नियोजन आहे नाचणी भाकरचं. परत ते आलंय मार्केटमध्ये. लोक विसरले होते काही वर्ष, पण परत सुरुवात झालेली आहे. आणि नक्कीच वापर करा नाचण्याच्या भाकरीचा. हप्त्यातून एकदा तरी करा घरी असेल तेव्हा, शनिवार रविवार. पण खूप आरोग्यदायी भाकर आहे. आणि दुधामध्ये खाणं म्हणजे एकदम सर्वात भारी. ज्यावेळी गावी आमच्याकडे गाई वासरं होती त्या काळामध्ये गावी असताना, तर काही लोक सकाळीच म्हणजे छोटा मडका असतो त्याच्यामध्ये दूध टाकून गरम करून ते भाकरी बारीक करून खात असत लहान मुलांना पण. कारण हेच आहे, तेव्हाची माणसं स्ट्रॉंग असतं कारण हेच आहे, नाचण्याची भाकर आणि तांदळाची भाकर. तसं करून नाचण्याची आणि वऱ्याची भाकर. वरी लोकांना माहिती नसेल आताच्या पिढीला, मी खाल्लेलं आहे. तर चला आपण आज कर्ली फ्राय तिकडे रेडी आहे आणि इकडे नाचण्याची भाकर होते आणि खाली रस्सा बनवलाय कर्लीचा. त्याप्रमाणे जेवण चालू आहे आज. हा रे मस्त आले ना, नंबर. एक नंबर मस्त. हो म्हटली तव्यावर. अरे कविता येते, अरे संसार संसार माहिती? अरे संसार संसार तसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तुला माहिती कोणाची कविता आहे? सांग लेखिका कोण आहे? इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेल्या मुलीला लेखिका माहिती नसते. नक्कीच कमेंट मध्ये नक्कीच सांगा मला की याचा लेखिका कोण आहे आणि कोणी गायलेलं आहे. गायलेलं असं लता मंगेशकर असं मला वाटतं, पण लेखिका कोण आहेत, कोणी लिहिलंय ते सूर? अरे संसार संसार. नक्की तुमची वाढ होते कमेंट मध्ये. चला मग मस्त भाकरी तयार होते नाचण्याची. पलटीवाले मस्त एक नंबर. चला आता आपण काहीच मिनिटामध्ये काहीच तासाच्या अगोदर जेवायला बसूया. तोपर्यंत जेवण रेडी झालेलंच आहे. फक्त 10 मिनिटं द्या आम्हाला. 10 मिनिटं पण नाही, 5-7 मिनिटं आणि आपण जेवायला बसूया. चला सर्व भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत आणि इकडे कर्ली पण रेडी झालेली रस्सा आणि कर्ली फ्राय. त्याप्रमाणे आपण जेवण करूया. तर नमस्कार मंडळी. आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? याच्यामध्ये कर्ली फ्राय आणि नाचण्याची भाकर होती. आणि नाचण्याची भाकर आणि मच्छी असेल किंवा चिकन असेल तर एकदम म्हणजे खायला एकदम मजा येते. आणि गावाकडचं हे सर्व जेवण असं म्हणतो तर
आणि एक संदेश होता मगाशी ह्याच्यामध्ये, जर तुम्हाला नाचणी भाकर डायबिटीससाठी चांगली उपयुक्त असते. आणि खरंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ घेऊन येत होतो. पण सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय.